बघ तू, आपल्या जवळ एक वर्ड आहे टॅप. टॅपला ING लावताना इथे त्याचा काय झाला, डबल पी झाला. ठीक आहे. तोच दुसरा वर्ड आहे आपल्या जवळ जम्प. जम्पला ING लावताना याचा डबल पी झाला काय, नाही झाला. मग आता हे कसं ओळखशील? ठीक आहे. आपल्या जवळ कोणताही वर्ड असो, त्याला काय करायचं, मागून काउंट करायचं. ठीक आहे. समजा आपण एक वर्ड घेतला टॅप, TAP टॅप. टॅपला काय करू आपण, मागून काउंट करू. 1 2. इथे काय झालं, सेकंड नंबरला व्हॉवेल आला ना, तो व्हॉवेल शॉर्ट साऊंड करतो ना, म्हणून या कन्सोनंटचा काय होतो, डबल पी येतो. म्हणजे व्हॉवेल जर सेकंड नंबरला आला तर तो लास्ट लेटर काय होणार आहे, डबल होणार आहे. ठीक आहे. म्हणजे कसं लक्षात ठेवशील बघ, एका राईम मध्ये 1 2 डबल आय डू. ठीक आहे. नंतर दुसरा वर्ड बघ, जम्प. JUMP जम्प. याला पण काय करायचं आपण, लास्ट लेटर पासून काय करायचं, काउंट करायचं. 1 2 3. इथे जो व्हॉवेल आला तो किती नंबरला आला, 3 नंबरला आला, थर्ड नंबरला आला. मग व्हॉवेल जेव्हा थर्ड नंबरला येतो तेव्हा त्याचा डबल होणार नाही. म्हणजे हे पण राईम मध्ये लक्षात ठेव. कसं, 1 2 3 इट्स नॉट फॉर मी. ठीक आहे. समजलं. म्हणजे सेकंड नंबरला आला व्हॉवेल तर काय होणार, लेटर डबल होणार, आणि थर्ड नंबरला आला तर डबल होणार नाही. ठीक आहे. काही तुला विचारू आता मी. समजा एक वर्ड आहे रन. रन, RUN रन. सांग, त्याचे डबल होणार आहे का? यस. 1 2 डबल आय डू. रन, रनिंग. नंतर हेल्प, HELP हेल्प. हेल्प होणार आहे का? नो. 1 2 3 इट्स नॉट फॉर मी. थर्ड नंबरला व्हॉवेल आला होता ना, म्हणून नाही झाला. आता बेड. बेडचं सांग, बेडचं होणार आहे का? यस. 1 2 डबल आय डू. ओके. समजलं तुला आता?